एकदा भगवान श्रीकृष्णाच्या सर्व गोपी बासरीवर प्रचंड चिडल्या आणि तिला विचारू लागल्या, आम्ही त्या श्रीकृष्णाची एवढी भक्ती करतो, सदोदित त्याचे गुणगाणही गातो, त्याची स्तुती करतो, त्याच्यावर जीवापाड प्रेमही करतो, पण त्या श्रीकृष्णाचे आमच्यापेक्षा तुझ्यावरच जास्त प्रेम आहे. तू तर एवढी साधी आहेस, ना रूप ना काही विशेष सौंदर्य. तरी देखील तो श्रीहरी तुला सदोदित त्याच्या जवळ ठेवतो, त्याचा नित्य निरंतर सहवासही तुला लाभतो. तू त्या श्रीहरीवर नेमकी अशी काय बरं जादू केलीस? बासरी हसून म्हणाली, मग तुम्ही देखील माझ्याप्रमाणे व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ करेल. प्रश्नार्थक नजरेनं गोपींनी बासरीकडे पाहिलं. तेव्हा बासरी पुढे म्हणाली, माझ्याकडे अगदी नीट पहा. मी एकदम सरळ आहे, ना एखादे वळण ना एखादी गाठ. मी एकदम पोकळ आहे. या पोकळीमधून माझा सारा अहंकार गळून पडला आहे. माझ्या या 6 छिद्रांमधून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू मी काढून टाकले आहेत. मला स्वतःचा असा आवाजच नाही. भगवंतांनी फुंकर मारली की मी बोलते, तो जशी फुंकर मारेल तशी मी बोलते. हे ऐकून गोपी निरुत्तर झाल्या. खरंच अहंकार आणि षड्रिपू रहित आयुष्य हीच खरी श्रीहरीची बासरी. या दुर्गुणांचा त्याग करायला ज्याला जमलं त्याचं आयुष्य श्रीहरीच्या कृपेने अगदी सुरेल झालं.